सोयाबीनचं केडीएस 726 म्हणजेच फुले संगम नावाचं वाण धारवाड कृषी विद्यापीठात झालेल्या सोयाबीन पिकावरील चर्चासत्रात हे वाण प्रसारित करण्यात आलं। JS 9305 आणि EC 241780 या वाणांच्या संकरातून ही जात विकसित करण्यात आली आहे। 95 ते 100 दिवस इतक्या कमी कालावधीत हे वाण तयार होतं। शिवाय याला मुळकूज, खोडकूज, खोडकीड आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो। त्यामुळे या खरीपात केडीएस 726 वाणाच्या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे। सोयाबीन पिकाला मुख्य शत्रू जे झालेले आहे ते म्हणजे रोगामध्ये मूळकूज, खोडकूज, नंतर पिवळा मोझॅक म्हणजे याला येलो मोझॅक व्हायरस म्हणतात, YMV म्हणतात तो, आणि किडीमध्ये स्टेम फ्लाय। असं हे आज या बदलत्या वातावरणामुळे सोयाबीन पिकाचे या सांगितलेल्या रोग आणि किडीमुळे उत्पादन कमी होत आहे। आणि या गोष्टी, या रोगाला, या किडीला हे वाण बऱ्यापैकी आम्हाला प्रयोगामध्ये चांगलं मध्यम प्रतिकारक दिसलेला आहे। राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत विकसित करण्यात आलेलं केडीएस 344 हे वाणही यंदा प्रसारित करण्यात आलंय। 105 ते 110 दिवसात हे वाण काढणीस तयार होतं। महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू राज्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी या वाणाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती। त्यातून शेतकऱ्यांना 20 ते 22 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालं। त्यामुळेच यंदाही या वाणाची शिफारस करण्यात आली होती। संशोधन हे सतत चालू असल्यामुळे 2013 साली आम्ही इथून फुले अग्रणी KDS 344 म्हणजे कसबे डिग्रस सोयाबीन 344 हे वाण राष्ट्रीय स्तरावरती दक्षिण भारतासाठी व महाराष्ट्रासाठी प्रसारित झालं। आणि या वाणाने चांगलं म्हणजे आज जे प्रचलित वाण होते JS 335, 9305 हे वाण चांगले होते उत्पादनाला, पण याचं जर आपण तांबेऱ्याचं जर योग्य नियंत्रण आपण करू शकलो नाही तर हे वाण तांबेऱ्याला बळी पडून फार मोठ्या प्रमाणात 60 ते 70% नुकसान होत होतं। टपोरा दाणा असलेल्या फुले संगम वाणाची महाराष्ट्राच्या वातावरणात चांगली उत्पादकता दिसून आली असून तेलाचं प्रमाणही 18% आहे। त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड करण्यास काहीच हरकत नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।